बघा कसला मस्त आहे असा फाउंटन वगैरे असेल. देवका बीच हा आहे 5 स्टार हॉटेल आहे. हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही अशी रेडी होऊन सकाळ सकाळ कुठे चाललो हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. पण इथे बघा आपला सिनो बसला आहे तयारी करून आणि खाली सगळ्यांची तयारी चालू आहे. वाटेत तुम्हाला जाता जाता सांगणारच आहे कुठे चालू ते. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. गणपती बाप्पा मोरया. आम्ही चालत सगळी पिकनिकला फिरायला. वन डे पिकनिक आमची. आणि म्हणजे आज शनिवारी निघलोत आम्ही आणि आता रविवारी आम्ही घरी येऊ. 1 दिवसाचीच आहे. आणि कुठं चाललो ना आपण दमन. दमन बोलता येईल त्यांना आवाज नाही निघत. जोरान बोला दमन. हा असं बोलता आम्ही. तर चला आता इथं आम्ही थोडासा नाश्ता करायला उतरलेलो आहोत सगळी. आणि इथं स्वीटी आहे, दीदी आहेत आणि सगळे आलेले आहेत. हॅपी बर्थडे गलाई आज. हां तर चला आता थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊया. हे बघा उतरले एक उतरताना अशी असतं हळू. तर चला आता बघूया काहीतरी काय खायचं आहे. खायचं काय चला मला. इथं तर सगळा KFC वगैरे आहेत. बघू चला आता. तर इथे आता आम्ही नाश्ता करायला बसलो. घेतलाय सकाळ सकाळ नाश्ता बघा बर्गर. आमचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि आमची बॅग बाकी फॅमिली कुठं बसली तुम्हाला दाखवते. जागा नव्हती म्हणून इथं झाला नाश्ता करून. तुमचा झाला आहे अजून बाबा. इथं बसली ना अर्धी गँग. जागाच नव्हती. यांना पाहिजे होता बर्गर किंग. बर्गर खायचा होता म्हणून ती बर्गर खायला इथं आलेली आहेत. बकरी बघा कशी बकरी चरतात. भाऊ तुमचा मसाला डोसा तिकडे वाट बघतोय. बाबा सकाळ सकाळ ते खाल्लंय. इथं बघा कसला मस्त आहे असा फाउंटन वगैरे असेल. दोरी मस्त असं हॉटेल होता. चला ओपन आहे ना. ठीक आहे. चॉकलेट्स आहेत ना नुसते. बघू शकता आपण पूर्ण चॉकलेटचं दुकान आहे. आम्ही ते चॉकलेट घ्यायला आलेलो आहोत सगळी. टेस्टसाठी पण असेल ना ग. बोरा बिरा आहेत. वाव. इथे आता आपण चॉकलेट घेऊन चाललेलो आहोत गाडीमध्ये जरा ट्रॅव्हल करताना. इथं आहे अजून एक इथे दिलेले आहे हातामध्ये. चला या. तर आमची आता इथे शॉपिंग झालेली आहे चॉकलेटची. अजून आम्ही तर दमनला पोचलो नाही तेव्हाच आमची शॉपिंग चालू झाली. खानापिना चालू झाला. तर तिथे गेल्यावर आता बघूया चला.
आपण इथे रिसॉर्टला आलो मिरासोल दमन. फायनली पोचलो. ट्रेन पण आहे ना. हो सगळं आहे. चला आता बघूया अलग गेले काय करशील. जास्त फाइव स्टार हॉटेल आहे. 5 स्टार हॉटेल आहे. जरा इचरून जा दोघ जण. तिथं आता आम्हाला रूम भेटले नाही, त्याच्यामुळे आता इथे आलो देवका बीच रिसॉर्ट मध्ये. तर बघूया इथे पण आता आपल्याला, आपण बुक नव्हती केली ना घरातून, त्याच्यामुळे आता आपल्याला इथे शोधावं लागतंय सगळं. गरमीच्या कोण होती इथे बसायला पण भेटेल. देवका बीच. देवका बीच हा आहे. देवका बीच असं पाणी खुललंय. पवाचं पण आहे. हे दुसऱ्या दिवशी नसलं. फायनली आता आम्हाला एक हॉटेल भेटलंय रिसॉर्ट, तिथे आलेलो आहोत. हा बघा, गेली ती चौकशी करायला. आणि इथे आमची फॅमिली पण आता उतरणार आहे. चला, काहीतरी बोलायचं. म्हणजे दमनला जर यायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्ही अगोदरच हॉटेल बुक वगैरे करून या, कारण मग इथे येऊन तुम्हाला शोधायला खूप टाईम जातो आहे आपला. आता आम्ही इथे 11:30ला पोचलो असेल, पण आता वाजले किती, 1:45 वाजले. तर एवढा टाईम आम्हाला म्हणजे रिसॉर्ट शोधायलाच लागला. आता मिळेल तो घेतला आहे. कसं आहे काय आहे ते आम्हाला काहीच माहिती नाही, काहीच आयडिया नाही. तर बघूया आता आतमध्ये गेल्यावर कसं आहे ते. इथे आमची सगळ्यात माणसं रिसेप्शनला आलेली आहेत. आणि आता आम्ही चालू बॅगावर. ए स्वीटी, चल बॅगा काढू. चल चला. तर हा असा हॉटेल मला मिळालेला आहे. अशी पार्किंग लॉट पण आहे. तर चला ॲडजस्ट करूया बरं, कारण आपल्याकडे टाईम पण नाही तेवढा आणि शोधायला आता ताकद नाही राहिली जास्त. तुम्हाला आता मी रूमचा टूर देते. रूम टूर. आणि इथे आपला असा रूम. चला आता आपण इथे बॅग्स वगैरे ठेवूया. ते नंतर संध्याकाळी आपल्याला मस्त व्ह्यू बघायला भेटेल. ते मिरर दिलेला आहे मस्त, ड्रेसिंगचा एरिया. आणि सिनो आठवलाय हो सिंगापूरचा, नाही मलेशियाचा होता असा ना ग्लास. इथे या किती 202, यांचा रूम 203. चला या जेवायला जाऊ. आता इथे आम्ही डायनिंग एरियामध्ये आलोत. थोडासा पहिलं जेवून घेतो बरं अगोदर. तर मस्त हा फॅमिलीसाठी आहे. आता इथे आमची सगळी फॅमिली आलेली आहे. गाईज इकडे बघा, सगळे गाईज इथून बघा. आता इथं सगळी आमच्या लंचची वाट बघत बसली. सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे, ते अजून येत नाही. आल्यावरती व्यवस्थित शिस्तीन खाते ना, अजिबात घाई करणार नाही. आमची पोरं एकदम शांत जेवतात मस्त. हां भांडणा, ये मेरी रोटी, ये मेरी रोटी. बोकड. तर इथे आता आमची ऑर्डर आलेली आहे. इथं सगळ्यांची ऑर्डर आलेली आहे आणि जेवायला बसली सगळी. आता आम्ही जेवतो, नंतर भेटू आता.